अवघ्या काही तासांमध्ये सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं पाहता येणार आहेत आणि त्याचा सोहळा देखील अवघ्या काही तासात होणार आहे। ज्या वस्तुसंग्रहालयात म्हणजे ज्या संग्रहालयामध्ये हे वाघनखं ठेवण्यात येणार आहेत ते साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय हे या ठिकाणी कसं सुशोभित करण्यात आलं आहे हे आता आपण पाहू शकतो। वेगवेगळ्या लाईट्सचा इफेक्ट देऊन त्याला आणखीनच सुंदर या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। काही हत्ती आणण्यात आलेले आहेत, भालदार चोपदार आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा देखील असणार आहे। आपलं ज्या क्षणी आपण प्रवेश करू त्या क्षणी आपल्याला तो समोर दिसणार आहे। नेमकी ही कन्सेप्ट काय आहे, कशा पद्धतीनं हे सजवलं गेलं आहे, ज्यांच्या आधिपत्याखाली हे सजवलं गेलं आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात। खरं तर खूप आनंदाची ही गोष्ट आहे की वाघनखं ही सर्वसामान्य नागरिकांना पाहता येणार आहे। मात्र हे सगळं सुशोभीकरण कसं केलं आहे? नमस्कार, मी क्षितिजा गुप्ते। मला हे सांगायला आवडेल की हे सगळं जे काही आपण सुशोभीकरण बघतोय हा काही भाग आहे आणि उद्या ह्याचं अजून काही मोठं स्वरूप आपल्याला इथे बघायला मिळणार आहे। संपूर्ण या म्युझियमला आपण दरबाराचं स्वरूप देत आहोत आणि आतमध्ये महाराजांच्या काळामध्ये जो दरबार भरायचा त्या दरबाराची छोटी प्रतिकृती आतमध्ये इथे केलेली आहे। त्या व्यतिरिक्त आपण इथे बाहेर आपले कलाकार आहेत, साधारण 150 ते 200 कलाकार आहेत जे संपूर्ण महाराष्ट्रभरातनं इथे आजूबाजूच्या परिसरातनं आलेले आहेत। सातारा, सांगली, कोल्हापूर, कराड या जिल्ह्यातनंही कलाकार इथे आलेले आहेत। तर त्यांच्या सगळ्या कलाकारांचा इथे सादरीकरण होणार आहे। आपण इथे मावळे आहोत, अश्वारूढ मावळे आपल्याकडे आहेत, जे 6 अश्वारूढ मावळे आपण इथे आहोत। वरती बुरुजांवरती मोठे मावळे आपले उभे राहणार आहेत, मोठे 8-10 फुटी झेंडे घेऊन। तर अशी संपूर्ण या परिसराला आपण एक पेशवेकालीन जे महाराजांचं होतं, महाराजांचा दरबाराचा पूर्ण इथे माहोल आपण क्रिएट करतो आहोत। बरं, कधीपासून ही पाहायला मिळतील वाघनखं? म्हणजे हे सगळं तुमचं कधी पूर्ण होईल सुशोभीकरण? सुशोभीकरण तर आमचं आज रात्रीच पूर्ण होणार आहे आणि कारण उद्या आपला हा कार्यक्रम इथे होणार आहे त्यामुळे हे सगळं सुशोभीकरण आज रात्री इथे पाऊस आहे त्यामुळे सगळ्या गोष्टींचा, सगळ्या नैसर्गिक गोष्टींचा सामना करत आम्ही हे अहोरात्र करत आहोत आणि हे आज सगळं संपूर्ण पूर्ण होईल आणि उद्या सकाळपासून या सगळ्याचा इकडच्या स्थानिक नागरिकांना आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला देखील आस्वाद घेता येणार आहे। निश्चित आपण पाहू शकतो की अतिशय सुंदर लाइटिंग या ठिकाणी केलेली आहे। माळा फुलांच्या या ठिकाणी आपल्याला हे जे संग्रहालय आहे ते अधिकच सुंदर करताना पाहायला मिळत आहेत आणि अवघ्या काही तासांमध्ये हा सोहळा या ठिकाणी साताऱ्यामध्ये पार पडेल। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।